Namaste students. Today we are going to start angle bisector theorem, the very important theorem in this chapter. आणि हे theorem examला 90% पर्यंत विचारलं जातं 3 to 4 marks साठी. So लक्ष द्या, आपण स्टार्ट करूया. What is this theorem says? This theorem says that the bisector of an angle divides the sides opposite to that angle. बघा हे angle bisector आहे. हा triangle ABC मध्ये C चा अँगल बायसेक्टर दिलेला आहे आणि इट डिवाइड्स द साइड्स अपोजिट टू दॅट अँगल ॲट द रेशो ऑफ द रिमेनिंग साइड. हा जो रेशो असणार आहे AE अपॉन EB, हा रेशो त्या रिमेनिंग साइडच्या इक्वल असणार आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो लेट्स स्टार्ट. तर इथे दिलेलं आहे गिवन द गिवन मध्ये काय लिहायला लागेल? इन ट्रायंगल ABC, in triangle ABC रे AE काय आहे? रे AE is the bisector of angle C. हा रे AE काय आहे? या C चा अँगल बायसेक्टर आहे. अँगल बायसेक्टर असल्यामुळे काय करतो तो? त्या अँगलचे दोन इक्वल पार्ट करतो. त्यामुळे मग ACE इज इक्वल टू ECB होणार आहे. मग देअरफॉर ACE इज इक्वल टू ECB. हे दोन्ही अँगल कसे होणार आहे? इक्वल होणार आहे. नाउ व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह? द रेशो ऑफ दिस sides is equal to the ratio of remaining sides, that is AE upon EB is equal to AC upon CB is equal to AC. बघा AE upon EB is equal to AC upon CB. हे आपल्याला काय करायचं आहे? प्रूव्ह करायचं. मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला कन्स्ट्रक्शन करायला लागेल. काय कन्स्ट्रक्शन करायला लागेल? वी हॅव टू ड्रॉ अ पॅरलल फ्रॉम B टू रे CE. या CE ला पॅरलल ड्रॉ करायला लागेल B मधून, and then we have to extend AC up to point D. So right here, draw a parallel to ray CE. Draw a parallel from B. Draw a parallel from B to ray AC. रे CE. हा CE आहे, त्याला पॅरलल आपण काढतोय B मधून. नाउ वी हॅव टू एक्सटेंड AC. सो राइट हियर and extend AC so as it intersect at point B. समजते? हा AC एक्सटेंड करायचा जेणेकरून तो हा B मधून जो पॅरलल ड्रॉ केला आहे त्याला D मध्ये इंटरसेक्ट करेल. नाउ लेट्स स्टार्ट द प्रूफ. आता प्रूफ मध्ये बघा, आपण इथे लिहिलेलं आहे CE पॅरलल टू BD. सो राइट हियर CE पॅरलल टू BD. तर CE पॅरलल आणि हा काय करूया? टेक AD ॲज अ ट्रान्सव्हर्सल. काय करूया? टेक AD ॲज अ ट्रान्सव्हर्सल. जर AD ट्रान्सव्हर्सल घेतला, बघा आता ही आपण इथे ड्रॉ करून दाखवतो मी तुम्हाला. हा C आहे, इथे E आहे आणि हा DB आहे. B AD काढतो पण इथे AD आणि हा DB. बरोबर. तर आता इथे बघा हे CE पॅरलल टू DB इथे काढलेलं आहे मी. बरोबर. जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर हे पॅरलल लाईन असल्यामुळे these two angles are what? हे दोन अँगल आपल्याला काय मिळत आहेत? करस्पॉन्डिंग अँगल मिळत आहेत. बरोबर. सो राइट हियर therefore angle ACE congruent angle CDB आणि रिजन याला 1 नंबर द्या आणि रिजन लिहा करस्पॉन्डिंग अँगल. Okay, समजते? corresponding angles. Now take BC as a transversal. Take BC as
BC ट्रान्सव्हर्सल घेतली, म्हणजे बघा मी हे रफ करते इथं आणि आता आपण काय करूया, हे पण रफ करते. जर आपण BC ट्रान्सव्हर्सल घेतली तर आपल्याला हे दोन अँगल आहेत ते काय मिळत आहेत, अल्टरनेट अँगल मिळत आहेत बरोबर, आणि ते इक्वल होणार आहेत. मग इथे तुम्ही लिहू शकतात मध्ये फोर अँगल ECB कॉन्ग्रुएंट अँगल CBD ह्याला तुम्ही 2 नंबर द्या अँड राईट द रिझन alternate angles. Okay, now what is given, ACE is equal to ECB. बघा आपण इथे ECB लिहिलंय, इथे ACE लिहिलंय, पण ACE आणि ECB कसे आहेत, इक्वल आहेत, बट ACE is equal to ECB बरोबर. याला इथे रिझन लिहा गिवन आणि नंबर द्या 3. ओके, हे गिवन आहे. मग जर हे बघा ACE आणि ECB तर इक्वल आहेत, मग देअरफॉर CDB आणि CBD पण कसे होणार आहेत, इक्वल होणार आहेत. देअरफॉर अँगल CDB इज इक्वल टू अँगल CBD. रिझन लिहा फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2, 3. बघा CDB आणि CBD, बघा CDB म्हणजे हा अँगल आणि हा अँगल कसे झाले, इक्वल झाले. मग त्यामुळे काय होणार आहे, हे अँगल इक्वल झाले, त्यामुळे त्या साइड्स पण इक्वल होणार आहेत. सो राईट हियर देअरफॉर CD इज इक्वल टू CB. तर ह्या साइड कशा इक्वल होणार आहेत बघा. आता तुम्हाला माहिती आहे 3 टाइप्स ऑफ ट्रायंगल, एक इक्विलॅटरल ट्रायंगल असतो, आयसोस्केल ट्रायंगल असतो आणि स्केलेन ट्रायंगल असतो. तर हा 2 अँगल इक्वल झाले म्हणजे तो कोणता झाला, एक तर तो आयसोस्केल ट्रायंगल झाला. आणि आयसोस्केल ट्रायंगलचे जे इक्वल अँगल असतात त्यांच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या कशा असतात, इक्वल असतात. ती तुम्ही प्रॉपर्टी लिहू शकतात, किंवा मग ह्याचं रिझन तुम्ही लिहू शकता साइड अपोजिट टू इक्वल ट्रायंगल असं पण लिहू शकता. साइड अपोजिट टू इक्वल ट्रायंगल्स, किंवा मग साइड्स ऑफ आयसोस्केल ट्रायंगल असं पण रिझन लिहू शकतात. मग CD इज इक्वल टू CB भेटला आपल्याला. मग ह्याला तुम्ही द्या नंबर 4. ओके, नाव राईट हियर. आता मोठा ट्रायंगलचा विचार करूया आपण. ट्रायंगल ABD हे रफ करते. इन ट्रायंगल ABD मध्ये हा CB काय आहे, CB नाही, CE पॅरलल टू DB आहे ना. इन ट्रायंगल ABD CE पॅरलल टू DB बरोबर. हे पॅरलल असेल, एका साइडला जर एक लाईन पॅरलल असेल आणि 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये ती इंटरसेक्ट करत असेल तर तिथे आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम म्हणजेच BPT थेरम यूज करू शकतो बरोबर. मग देअरफॉर AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB इज इक्वल टू AE अपॉन EB. मग रिझन काय लिहायचं आहे ह्याचं, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. ओके, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम नुसार आपण हे लिहू शकतो. आता आपलं टू प्रूव्ह बघा आणि हे ऑब्झर्वेशन करा. AE अपॉन EB पाहिजे होतं, AC अपॉन CB पाहिजे होतं बरोबर इथे. तर हे बरोबर लिहिले आपण इथे. AC अपॉन CD इज इक्वल टू AE अपॉन EB. बरोबर. बघा इथे AC अपॉन CB आहे, तर आपल्याला इथे भेटलेले AC अपॉन CD. बट वी हॅव प्रूव्ह इन 4th पॉइंट CD इज इक्वल टू CB, म्हणजे जिथे CD आहे तिथे आपण काय लिहू शकतो, CB लिहू शकतो. देअरफॉर राईट हियर AC अपॉन काय लिहू शकतो, CD च्या ऐवजी आपण लिहू शकतो CB इज इक्वल टू AE अपॉन
EB. ओके, तर आपण हे थोडंसं हे AE अपॉन EB इथे होतं, जरा प्रॉपर लिहून घेऊया. मग देअरफॉर AE ही साईड इकडे लिहिली तरी चालते ना. AE अपॉन EB इज इक्वल टू AC अपॉन CB. ओके, इन दिस वे आपलं हे थेरम प्रूव्ह झालेलं आहे. इझी थेरम होतं. बस बघा काय काय करायचं आहे. फर्स्ट आपल्याला AD ट्रान्सव्हर्सल घेऊन काय दाखवायचे आहेत, आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल दाखवायचे आहेत. नंतर CB ट्रान्सव्हर्सल घेऊन आपल्याला अल्टरनेट अँगल दाखवायचे आहेत. नंतर हे बेसचे अँगल इक्वल दाखवून आपल्याला ह्या दोन्ही साईड इक्वल दाखवायचे आहेत. नंतर मोठा ट्रायंगल घेऊन आपल्याला त्याच्यामध्ये BPT थेरम वापरायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे थेरम प्रूव्ह करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.